नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आणि जी-आर घेऊन आलेलो आहे। राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन श्रेणी वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर काय असं विस्तृत जाणून घेऊया। त्याकरिता विनंती आहे की प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ सुरुवात करूया। बंधूंनो, 7व्या वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे। यामध्ये ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुट्या आढळून आलेल्या आहेत अशा पदांकरिता सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे। याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 16 मार्च 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतन सुधारणेच्या शिफारशीनुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 30 जानेवारी 2019 रोजीच्या शासन अधिसूचनानुसार दिनांक 1/1/2016 पासून सुधारित वेतन श्रेणी विहित करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकांच्या अनुषंगाची तपासणी करून शिफारसीकरिता वेतन श्रेणी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे राज्य शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींच्या बाबतीत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्या संदर्भात शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आलेली आहे। यामध्ये श्री मुकेश खल्लर राज्य शासनाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव अध्यक्ष असणार आहेत, तर सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सेवा हे सदस्य असणार आहेत, तर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व्यय हे सदस्य असणार आहे। सदर समितीकडून प्रशासकीय विभागांकडून एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे। तसेच समितीने नियुक्त दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपला अहवाल राज्य शासनात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याकरिता समितीने आपली कार्यपद्धती स्वतः ठरवतील असे सुचवण्यात आले आहे। तसेच यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एखाद्या संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगामधील वेतन त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद, त्याची सुधारणापूर्व वेतन श्रेणी तसेच सुधारित वेतन श्रेणी, सेवा प्रवेश नियम, कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या इत्यादी बाबीचा विचारणा घेऊन तपासून तपासी अंती अशा प्रकारची त्रुटी आहे अशी त्यांची खातरजमा झाल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव योग्य त्या समर्थनासह सदर आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आतमध्ये समितीकडे पाठवायचे आहेत। याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त असणाऱ्या संघटनेस तसेच महासंघास काही संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगामधील त्रुटीबाबत निवेदने सादर करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच प्रशासकीय विभागाने सदरच्या निवेदनाची तपासणी करून शिफारसीसह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत अशा कर्मचाऱ्यांनी मान्यताप्राप्त संघटना महासंघामार्फत आपल्या प्रशासकीय विभागामार्फत सदर वेतन त्रुटी निवारण समितीस निवेदन सादर करायचे आहेत। या संदर्भात वित्त विभागाकडून 16 मार्च तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज मित्र हो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईब्समुळेच आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।